तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। ऐ मेरी जमीन अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी जमीन महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। इलाके हैं जो अल्पसंख्यक बाहुल्य है, वहाँ पर इनकी संख्या ज्यादा दिखाई दे रही है। और अगर मौत की बात की जाए तो कोरोना की मौत अगर 22 है तो इसका जनाजे को पहुंचे कब्रिस्तानों को 163। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी। आपले घरच सर्वात जास्त सुरक्षित आहे, म्हणून आपण घराबाहेर पडणे टाळू। स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष ठेवू, घराबाहेर पडायचे असेल तर मास्कचा उपयोग करू। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार तसेच पौष्टिक आहाराचे सेवन करू। वयस्कर लोक आणि लहान मुले यांना या आजाराचा अधिक धोका आहे, त्यांची काळजी घेऊ। सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे पालन करू आणि जर आपल्याला सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा। आता प्रश्न येतो, लॉकडाऊन मध्ये आपण करणार काय? या फुरसतीच्या वेळेत वेगवेगळे छंद जोपासू व आपल्या व्यक्तिमत्वाला नवनवीन पैलू देऊ। लहान मुले लवकर शिकतात, आपण त्यांना बैठी खेळ, चित्रकला, वाचन असे अनेक छंद लावू। स्वतःच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी NPTEL, Udemy, Coursera अशा अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू।